आपण खरंच मूर्ख आहोत. एवढ्या चांगल्या सरकारचं कौतुक करण्याऐवजी आपण त्यांच्यावर टीका करतो आहोत. बघा बरं, आपल्या केंद्र सरकारनं शेतकऱ्याचं उत्पादन 2022 मध्ये चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी दुप्पट केलं आणि 2026ला अर्थात या वर्षी 2022 नंतर 4 वर्षाचं उत्पादन हे 8 पटीवर गेलेलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री सांगतात शिवराज सिंग चौहान, कुठं लोकसभेमध्ये ऑन रेकॉर्ड बोललेत ते की कई की त्या ठिकाणी आय दुगनी कई की तिगनी और कई की 8 गुना बडी है, असं केंद्रीय कृषी मंत्री सांगतात. त्यांचं काय चुकलंय? मालकच इतक्या जोरजोरानं फेकतोय तर मालकाच्या सहकारी मंत्र्याला फेकावंच लागेल ना. तशी कशी निष्ठा दाखवता येईल मालकाच्या चरणी? शेतकरी मेला काय जगला काय? परंतु मला कौतुक यासाठी करायचंय केंद्र सरकारचं की होय, तुमच्या प्रयत्नामुळं खताचे, कीटकनाशकाचे, औषधाचे भाव हे 8 पटीनं नक्कीच वाढले. तुमच्या प्रयत्नामुळं शेतमालाचे भाव 8 पटीनं कमी नक्कीच झालेले आहेत. तुमच्या प्रयत्नामुळं शेतकऱ्यांच्या 8 पटीनं आत्महत्या नक्कीच वाढलेल्या आहेत. तुमच्या प्रयत्नामुळं शेतकरी देशोधडीला नक्कीच लागलेला आहे. तुमच्याच अथक प्रयत्नामुळं शेतकरी हा अमेरिकेच्या दावणीला बांधला गेलेला आहे. अमेरिकेचा आपला शेतकरी गुलाम करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि ते पण 8-10 पट अधिक आलेले आहे. लाज वाटली पाहिजेत केंद्रीय कृषी मंत्र्यांना असं बोलायला. 2014 मध्ये सोयाबीनचे जे भाव आहेत ते सुद्धा आजच आहेत, पण 2014 मध्ये खताचा जो भाव होता तो आज आहे का? तो 8-10 पटीनं वाढलेला आहे. कीटकनाशकांचा बियाण्यांचे भाव हे 8-10 पटीनं वाढलेले आहेत. त्या तुलनेमध्ये आमच्या शेतमालाचे भाव वाढले का? 2014च्या आधी याच फेकू बाबांना त्या ठिकाणी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. केंद्र सरकारचं मंत्रिमंडळ बसायच्या आधी कुठे गेला शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय? कुठे गेला स्वामीनाथन आयोगाचा विषय? कुठे गेला MSPचा कायदा? नंतर कोर्टात जाऊन सांगता की हे सगळे चुनावी जुमले होते म्हणून. सगळ्या गोष्टी तुमच्या खिशात आहेत. आणि येऊन जाऊन 2019ला सुरू केलेली वर्षाला 6,000 रुपये भीक देण्यात येणारी ती PM किसान योजना, त्याच्याबद्दलची टिमके वाजवत आहात. 2019ला काय रेट होते खताचे? 2019ला काय महागाई होती? 2026ला तीच आहे का? मग 2026च्या अर्थसंकल्पामध्ये 2चे 4,000 करायला हरकत काय होती? तुम्हाला 4,000 रुपये हप्ता करायला पाहिजे होता. 12,000 रुपये वार्षिक द्यायला हवे होते, पण नाही. फक्त बोंबा मारायच्या, फक्त बोलायचं, बोलाचा भात बोलाची कडी, जेवून या तृप्त कोण झाला, असले यांचे सगळे घाणेरडे धंदे आहेत. महाराष्ट्रात तर वेगळंच चाललंय. एक मंत्र्यांचे उघडे नागडे सडके सुडके फोटो बचे व्हायरल होत आहेत. खरंच तुमचं उत्पादन 8 पटीनं वाढलंय का? एक कमेंट्स मध्ये सांगा.